नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत सराव प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 7वी विषय मराठी। प्रश्न क्रमांक 1 अ, खालील उतारा मनात वाचा। प्रश्न आहे उतार्यावरील 1, लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाचे नाव डांग्या हे का ठेवले? उत्तर आहे, कुत्र्याच्या पिल्लाचे शरीर दांडगे होते म्हणून लेखकांनी त्याच्या शरीराला साजेसे असे त्याचे नाव डांग्या ठेवले। प्रश्न क्रमांक 2, खालील बाबतीत डांग्याचे वर्णन करा। तर आहे दिसणे। दिसणे म्हणजेच आकर्षक, शरीरयष्टी, दणकट, चाल, दुडू, नजर, तेजस्वी। प्रश्न क्रमांक 3, विरुद्धार्थी शब्द लिहा। 1, मऊ। उत्तर आहे खडबडीत। 2, रात्रभर। उत्तर आहे दिवसभर। 4 नंबर, कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकांच्या अंथरुणापाशी झोपवलं, या घटनेचा काय परिणाम झाला ते लिहा। उत्तर आहे, कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकांच्या अंथरुणापाशी झोपलं, या घटनेचा परिणाम पिल्लाला थंडीपासून संरक्षण मिळाले। ख, खालील उतारा मनात वाचा। खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यातील 1 नंबर आहे, अगं पण दादानंच शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार? या वाक्याचा तुम्हाला समज। दादांना म्हणजेच शंकरला म्हणजेच वसंताच्या वडिलांना ऊस तोडणीच्या कामात वसंत मदतनीस म्हणून हवा होता, म्हणून दादांनी त्याचे शिक्षण थांबवले। त्यामुळे वसंताला वाचन करता येणे शक्य नाही असा या वाक्याचा अर्थ आहे। 2 नंबर, मीराने वसंतला तमसोमा ज्योतिर्गमय हा सांगितलेला अर्थ लिहा। उत्तर आहे, तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे असा अर्थ मीराने वसंताला सांगितला। त्या अर्थाचा उलगडा व्हावा म्हणून पुढे ती म्हणाली, तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही म्हणजे अंधार, आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड। 3, खालील वाक्ये प्रमाण भाषेत लिहा। 1 नंबर आहे, ही वळ व्हय। उत्तर आहे, ही ओळ होय। प्रश्न क्रमांक 2, ताई मला सडकेवर कागद गवसला। उत्तर आहे, ताई मला रस्त्यावर कागद सापडला। 3, म्हणजे ग ताई। उत्तर आहे, म्हणजे ग ताई। 4 नंबर, तुम्हाला कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडले ते सकारण लिहा। उत्तर आहे, कथेतील वसंताची ताई मीरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले। मीराचे शिक्षण 8वी पर्यंतच झाले होते, परंतु ती हुशार होती। संस्कृतच्या वचनाला तिने बरोबर अर्थ सांगितला। मीरा आई वडिलांना ऊस तोडणीच्या कामात मनोभावे मदत करीत होतीच, परंतु बिशेप म्हणजेच वसंताने पुढे शिकावे अशी प्रेरणा तिने वसंताला दिली। 2, खालील कविता मनात वाचा। माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उत्तराई। तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल। रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेऊन या पाप बोली माझी मराठी सजली। पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा। त्यातील अ, विविध बोलींमुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे। उत्तर आहे, लेऊन या नाना बोली माझी मराठी सजली। आता आ, माझ्या मराठी भाषेतील प्रत्येक शब्दाला रत्न कांचनाचे मोल आहे। उत्तर, तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल। मराठी भाषेची वैशिष्ट्ये लिहा। उत्तर आहे, रत्न कांचनाच्या मोलाची 2, उष्ण लोखंडासारखी, 3, शीतल चांदण्यासारखी। प्रश्न क्रमांक 3, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उत्तराई कवितेतील या ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा। उत्तर आहे, माझी मराठी भाषा माझी आई आहे, मी कायम तिच्या ऋणात राहू इच्छितो, तिचे उपकार कधीच फिटू नयेत।
छ. खालील कविता मनात वाचा. गोमू माहेरला जाते हो नाकवा, तिच्या पोवाला कोकण दाखवा. दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भगवा अबोली फुलांचा ताटवा, कोकणची माणसं साधी भोळी. काळ जात त्यांच्या भरली शहाळी, उंची माडांची जवळून पानवा. त्यातील पहिला प्रश्न, एका शब्दात उत्तरे लिहा. अ. गोमूचे माहेर. उत्तर आहे कोकण. आ. कोकणची माणसं. उत्तर आहे साधी भोळी. प्रश्न क्रमांक 2, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. अ. काळजात त्यांच्या भरली शहाळी. उत्तर आहे शहाळे म्हणजे कोवळा नारळ होय. शहाळेतले पाणी मधुर व खोबरे गोड असते. त्याप्रमाणे कोकणातल्या माणसांची मने कोमल व स्वभाव गोड असतो. आ. झणी धरणीला गहावत टेकवा. उत्तर आहे गोमू कोकणात माहेराला होडीत बसून येत आहे. तिला माहेरची खूप ओढ आहे. माहेराला जायला तिचे मन आतुर झाले आहे. त्यामुळे हे पटकन धरतीला किनाऱ्याला टेकवा म्हणजे गोमू माहेराला लवकर जाईल. ब. पुढीलपैकी एका विषयावर 7 ते 8 ओळी माहिती लिहा. एक आहे श्रावण मास. श्रावण महिना हा हिंदू दिनदर्शिकेतील एक पवित्र आणि महत्त्वाचा महिना आहे, जो निसर्गाच्या आगमनाशी जोडलेला आहे. या महिन्याला श्रावण नक्षत्राच्या नावावरून नाव मिळाले आहे आणि चतुर्मासाची सुरुवात होते. हा महिना भगवान शिवाला समर्पित असून अनेक भाविक या महिन्यात उपवास ठेवतात आणि सोमवारचे व्रत करतात. या महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, पोळा आणि मंगळागौर यांसारखे अनेक सण साजरे केले जातात. 2. शाळेचा पहिला दिवस. मे महिन्याची सुट्टी संपत आली. मी नवीन वह्या, पुस्तके व नवीन गणवेश घेतला. छानसे नवीन दप्तर घेतले. शाळेला पहिल्या दिवशी मी लवकर उठलो. पटापट नवीन गणवेश घालून ऐटीत निघालो. शाळेच्या भोवती मोकळी जागा आहे. एक सुंदर बाग, मैदानात आम्ही खेळतो व कवायती करतो. माझ्या शाळेत ग्रंथालय आहे, तसेच एक प्रयोगशाळा आहे. त्याचबरोबर एक अत्याधुनिक संगणक आहे. आम्ही सगळे वेळेच्या आधी शाळेत पोहोचलो. काही जुने मित्र व काही नवीन मित्र भेटले. सगळ्यांनी एकत्र डबे खाल्ले. आम्ही खूप गप्पा मारल्या. असा माझा शाळेतला पहिला दिवस खूप आनंदात गेला. पाणी हे जीवन. पाणी हे पृथ्वीवरील जीवनाचा आधारस्तंभ आहे, कारण त्याशिवाय माणूस, प्राणी, वनस्पती आणि सर्व सजीव जगू शकत नाहीत. शरीरातील पाणी पचन, उत्सर्जन आणि शारीरिक तापमानाचे नियंत्रण करते, तर वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी पाण्याची गरज असते. पाण्याची उपलब्धता कमी असल्याने अन्नधान्य उत्पादन आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे पाण्याचे संवर्धन करून त्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे. क. पुढे दिलेल्या भेट कार्डवर तुमच्या मित्राला, मैत्रिणीला दिवाळी निमित्ताने शुभेच्छा संदेश लिहा. दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. ड. कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. आहे कोकणातल्या होड्यांना दिशा दाखवण्यासाठी शीड बांधावे लागते. होडीला किनाऱ्यावर नेण्यासाठी वाऱ्याची मदत लागते. खाडीवरचा वारा हा अवखळपणे इकडे तिकडे संचार करीत असतो, म्हणून अवखळ वाऱ्याला खोडकरपणा सोडून शिडात शिरण्याची विनवणी कवी करीत आहे. प्रश्न क्रमांक 3. अ. लिंग बदला. 1. तरुण. उत्तर तरुणी. 2. बैल. उत्तर आहे गाय. 3. वडील. उत्तर आहे आई. 4. मुलगा. उत्तर आहे मुलगी. ब. पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. 1. मी परीक्षेनंतर पोहण्यास शिकणार आहे. अव्यय आहे नंतर. 2. रस्त्यावरील विजेचे दिवे गेले होते. शब्दयोगी अव्यय आहे वरील. क. पुढील शब्द एक शब्द लिहा. पायाच्या नखांपासून डोक्यापर्यंत. नख निशांत. 2. जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट. पत्रावळी. ड. वचन बदला. 1.
पिल्लू, पिल्ले. 2 डोह, डोह. 3 किरणे, किरण. 4 लहरी, लहर. प्रश्न 5 अ. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी तुमच्या मैत्रिणीची किंवा मित्राची निवड झाली. तिचे किंवा त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. उत्तर. दिनांक 22/9/2024. आदर्श विद्या मंदिर, कृष्णानगर. प्रिय अजय, सप्रेम नमस्कार. सर्वप्रथम तुझे मनापासून अभिनंदन. आज सकाळी वर्तमानपत्रात बातमी वाचली की तुझी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही बातमी वाचून मला खूप खूप आनंद झाला आहे. मला माहिती आहे की तू अभ्यासाबरोबरच इतर शालेय भाग घेतोस. तू या अगोदरही अनेक वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन अनेक बक्षिसे मिळवलेली आहेत. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये ही तू नक्की बक्षीस मिळवणार याचा मला विश्वास आहे. तुझ्याकडे असलेली ही वक्तृत्वाची कला अशीच बहरत जावो या माझ्या सदिच्छा सदैव तुझ्या सोबत असतील. पुन्हा एकदा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतो. तुझ्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तुझा मित्र प्रीतम. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.